नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. राम मंदिराचं आज भूमिपूजन झालेलं आहे, पायाभरणी झालेली आहे. अशा प्रकारे 35 वर्षांचं स्वप्न अनेकांचं, जे कारसेवक आहेत, जे रामभक्त आहेत, जे एक संकल्प घेऊन निघाले होते, त्यांचं पूर्ण झालंय. अशा आवेशामध्ये सर्वत्र जल्लोष सुरू आहे. भारत पुरुष म्हणून प्रभू श्रीरामचंद्राकडे बघितलं जातं. एक संस्कृती रामायणाच्या निमित्तानं जगभरात भारतानं दाखवून दिली. तो संस्कृती पुरुष आज पुन्हा त्याच्या मूळ ठिकाणी विराजमान व्हायला निघालेला आहे. त्याच्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे आणि म्हणूनच आजचा जो सोहळा आहे हा जगभर बघितला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास झाला आणि त्यानंतर आता राम मंदिराचं काम धडाक्यात सुरू होतंय. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यानंतर कुठलाही वाद निर्माण झालेला नाही. अशा वेळी कुठल्या समुदायाला दुखावणं नाही किंवा कुठल्या समुदायाला टोचणं नाहीये. राम हा सर्वांचा आहे, सर्वांच्या मनात राम असला पाहिजे या भावनेनं आज भारतवर्षानं राम मंदिराचं भूमिपूजन हे साजरं केलेलं आहे. आणि म्हणून मग इथून पुढं मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांनी जो आदर्श सर्वांपुढे ठेवलेला आहे तोच आदर्श घेऊन भारत चालेल याची ग्वाही सर्वच राजकीय पक्षांनी या निमित्तानं दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ती ग्वाही दिलेली आहे. अशा प्रकारे एक संकल्प पूर्ण झालेला आहे. याच विषयावरती आज आपण हा विशेष कार्यक्रम करतो. आनंदोत्सव साजरा होतोय. देशभरात हा उत्साह बघायला मिळालेला आहे. आज जो भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यासाठी दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन मेहता यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसेच अनेक निमंत्रित उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. शिलान्यासाचा सुद्धा सोहळा पार पडला. एक भव्य दिव्य सोहळा या निमित्तानं संपूर्ण जगानं बघितलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत झी 24 तासचे 3 प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आहेत. अयोध्येहून आहेत आमचे झी 24 तासचे प्रतिनिधी. गेल्या 5 दिवसांपासून अयोध्येचं वार्तांकन करतायत ते रामराजे शिंदे. त्याचबरोबर औरंगाबादहून विशाल करोळे आहेत आमचे प्रतिनिधी. तसंच नागपूरहून अमर काणे आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत रामभक्तांचा मोठा जथ्था ठिकठिकाणचा आहे. सुरुवातीला मी रामराजे शिंदे यांच्याकडे जातो आहे. राम, गेल्या 4-5 दिवसांपासून अयोध्या ही रामनगरीसारखी सजली होती आणि का नाही, अयोध्येचा पूर्ण अधिकार आहे. जिथे रामाचा जन्म झाला ते पावन ठिकाण आहे. 472 वर्षांचा वाद आज खऱ्या अर्थानं मिटला आहे की मूळ जागी रामाचा पुन्हा वास होणार आहे. म्हणजे काय तर तिथे अनेकांच्या स्वप्नातलं संकल्पातलं मंदिर उभं राहतंय. त्याची पायाभरणी भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे. हा जो सोहळा झाला त्यासाठी जी जय्यत तयारी केली गेली, करोना काळ असताना सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही फज्जा उडणार नाही ही काळजी घेतली गेली. आणि गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे अयोध्येमध्ये दिसतच होतं. पण आज विशेष करून सरकारी इतमामात सर्व गोष्टी जेव्हा जातात तेव्हा होतात तेव्हा विशेष प्रकर्षानं हे लक्षात आलं की सोशल डिस्टन्सिंग, करोनाज्वर ह्या गोष्टी तर लक्षात ठेवल्याच गेल्या, पण त्याचबरोबर जे पावित्र्य लागतं अशा मंगलसमयी ते सुद्धा प्रशासनाकडून आणि जे उपस्थित झाले किंवा जे मदत करणारे कार्यकर्ते होते या सर्वांकडनं ते पाळलं गेलं. एक मंगलमय सोहळा आज संपूर्ण जगानं बघितलाय राम.
बिलकुल हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचे साक्षीदार सुद्धा होता आलेला आहे मला आणि इथल्या अयोध्यावासियांना सुद्धा. आम्ही सकाळपासून पाहत होतो सुरक्षेचा संपूर्ण कडा कसा बांधला गेला होता चारही बाजूने आणि राम जन्मभूमीच्या ठिकाणचं जे वातावरण होतं ते अतिशय भक्तिमय होतं. मी ज्या मठामध्ये थांबलं होतं तिथं सुद्धा सकाळपासून आरती सुरू झाली होती, पूजा सुरू झाली होती आणि आसपासचा संपूर्ण माहोल जो होता तो अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये होता आणि आता सुद्धा तयारी चालू आहे. आणखीन घाटावर सरयू घाटावर रामकी पैडी या ठिकाणी सुद्धा आज रात्री सुद्धा मोठं दीप प्रज्वलन या ठिकाणी केलं जाणार आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांनी जे भाषण केलं त्यामध्ये एक शब्द होता की इथून पुढे अयोध्या जी असेल ती आधुनिक अयोध्या असणार आहे, आधुनिक प्रगतीच्या दिशेनं अयोध्या असणार आहे. अयोध्येला यापूर्वी इतिहासाकडे बघून पाहिलं जायचं, परंतु मोदींनी शब्द आधुनिकतेचा जोडलेला आहे. याचा अर्थ त्यांना मोठी आर्थिक अर्थव्यवस्था म्हणून सुद्धा अयोध्येकडे त्यांनी पाहिलेलं आहे आणि हे मोठं पर्यटन स्थळ व्हावं, हे मोठं देवस्थान असावं याच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येते. इथं आपल्यासोबत काही रामभक्त पण आहेत, त्यांच्याकडून पण त्यांच्या काय भावना आहेत नेमक्या आजच्या दिवसाच्या ते जाणून घेणार आहोत. हमारे साथ में यहाँ पे यहीं के अयोध्या के ही कुछ लोग हैं जो कि जिन्होंने पूरा 92 से मतलब कि 92 से जब से ये हुआ है वो सब देखा है. आज का दिन आपके लिए कितना इम्पोर्टेंट था जब आप देख रहे थे मोदी जी जो शिला जो है वो रच रहे हैं, वहाँ पे ईंट जो है वो रख रहे हैं, तब क्या भावनाएं? आज का दिन सनातन धर्म के पुनरुत्थान के गौरव का दिन है. मुगलों ने हिंदू सनातन धर्म के अस्तित्व तक को मिटाने के लिए राम मंदिर तोड़ा, हिंदुओं को प्रताड़ित किया. इनको खत्म करने की जो योजना बनाई थी हम अभी तक उसी योजना के तहत चल रहे थे. अच्छा, लेकिन आज क्या हुआ, आज वह योजना सब फेल हो गई. आज सनातन धर्म पुनर्जागृत हो गया. आज जो है आज हमारा अस्तित्व पुनः अपने जागरण की तरफ बढ़ गया है. अच्छा राम, हमें बताइए कि आप किस तरह से देखते हैं, आप तो युवा हो और प्रखर राम भक्त हो, आपके नाम में भी राम है. जी, तो पहली बात तो आज मैं समस्त देशवासियों का कोटि कोटि धन्यवाद करना चाहता हूं और उनको बधाई भी देना चाहता हूं कि एक जो हमारे चाचा जन थे, हमारे पिताजी, हमारे दादा जन, जो इन्होंने लड़ाइयाँ लड़ी थी 6 दिसंबर 1992 के उपलक्ष्य में और बहुत सी लाठियाँ इन्होंने खाई. मेरे पिताजी का पैर भी टूट गया था उसमें भागते वक्त. अच्छा. तो हाँ जी, तो उन सबको देखते हुए आज जो हर्षोल्लास की और जो कहानियाँ हम सुनते आ रहे थे अभी तक, उसको देख के इतना हर्षोल्लास मन में आनंदित हो रहा है कि उसको शब्दों में बयां करना थोड़ा सा मुश्किल है. अभी बहुत ज़्यादा मतलब अत्यंत ही ज़्यादा कुछ पसंद था. सालों में पीड़ा यहाँ पे आपको मतलब कि वो चाहे पुलिस हो, चाहे अलग अलग तरह की पीड़ा हो, अभी क्या लग रहा है कि माहौल बदल गया है क्या? ये लगता है कि पीड़ा तो हुई लेकिन उसका जो रिजल्ट आ रहा है वो इतना पॉजिटिव होगा, वो इतना फलदायक होगा, तो सारी पीड़ाएं हम लोग अभी भूल गए. अच्छा, मुझे एक बात बताइए कि मोदी जी ने कहा कि आधुनिक अयोध्या या फिर आधुनिक हमें प्रगति करनी है, अयोध्या को आधुनिकता से उन्होंने जोड़ा है. इसका मतलब क्या है कि यहाँ पे युवा हो या फिर बाकी के अयोध्यावासी हो, उनके लिए किस तरह का उनके दिमाग में सोचे और आप क्या चाहते हैं? देखिए, चाणक्य ने भी कहा था कि शिक्षा वही अच्छा है जो कि अर्थ प्राप्ति का साधन हो. प्रेजेंट टाइम में भी योगी जी ने एवं भावी हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने भी जिस तरीके से इस तरीके से जोड़ा है, तो शिक्षा की व्यवस्था अच्छी होनी चाहिए. और जो खेल कूद भी हमारे मतलब स्टूडेंट्स हैं, अभी आपने देखा कि मिमिक्री भी अच्छी तरीके से कर रहे हैं, अयोध्या में बैंड भी निकल रहा है और हम लोगों का जो अस्मिता है वो बाहरी के आने से खो ना जाए. अच्छा जी, जो बाहरियों के आने से खो ना जाए वो एक बनी रहे. जो मान प्रतिष्ठा हम अयोध्या वासियों की बनी हुई है वो बनी रहे, यही एक आशा है मन में अभी. अच्छा, आपको क्या? हाँ, कहने का मतलब ये है कि अभी तक हम लोगों ने जो अपना राजनीतिक चुनाव किया वो हम लोगों ने विकास के झांसे में आकर के ही अन्य लोगों को जो है समर्थन किया. ये जिस जगह आप खड़े हुए हैं ये जगह आज के 4 साल पहले मच्छर उत्पादन के केंद्र था. आज योगी जी आए, मोदी जी आए, हमने मंदिर के नाम पे ही वोट दिया, लेकिन विकास हो रहा है. हाँ, इसको थोड़ा और ढंग से ऐसा हो कि अयोध्यावासी सुरक्षित हों, ऐसा ना हो कि विकास में हम गायब हो जाएं. बिलकुल, विकासामध्ये यांचं अस्तित्व जे आहे ते जाऊ नये, नष्ट होऊ नये याची काळजी त्यांना आहे.
अगदी बरोबर आहे. राम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालं. खरं तर ते एक प्रवचनपर भाषण होतं. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम रामाची एकूणच ख्याती आपल्या भाषणातनं पुन्हा एकदा सांगितली की भारतातल्या प्रत्येकाला राम व्हावं लागेल, जो मर्यादा पुरुषोत्तम आहे. मोदी नेमकं काय म्हणालेले आहेत, मोदींच्या भाषणाचं नेमकं सार काय ते बघा. देश का कोई भूभाग ऐसा नहीं था जहां आजादी के लिए बलिदान न दिया गया हो. 15 अगस्त का दिन उस अथाह तप का, लाखों बलिदानों का प्रतीक है. स्वतंत्रता की उस उत्कंठ इच्छा, उस भावना का प्रतीक है. ठीक उसी तरह राम मंदिर के लिए कई कई सदियों तक, कई कई पीढ़ियों ने अखंड, अविरत एक निष्ठ प्रयास किया है. आज का ये दिन उसी तप, त्याग और संकल्प का प्रतीक है. इस मंदिर के बनने के बाद अयोध्या की सिर्फ भव्यता ही नहीं बढ़ेगी, इस क्षेत्र का पूरा अर्थतंत्र भी बदल जाएगा. यहां हर क्षेत्र में नए अवसर बनेंगे, हर क्षेत्र में अवसर बढ़ेंगे. सोचिए, पूरी दुनिया से लोग यहां आएंगे. पूरी दुनिया प्रभु राम और माता जानकी का दर्शन करने आएगी. कितना कुछ बदल जाएगा यहां. साथियों, राम मंदिर के निर्माण की प्रक्रिया राष्ट्र को जोड़ने का उपक्रम है. इसलिए राम भारत की अनेकता में एक तरह के सूत्र है. साथियों, दुनिया में कितने ही देश राम के नाम का वंदन करते हैं. वहां के नागरिक खुद को श्री राम से जुड़ा हुआ मानते हैं. विश्व की सर्वाधिक मुस्लिम जनसंख्या जिस देश में है वो है इंडोनेशिया. वहां हमारे देश की तरह काकाविन रामायण, स्वर्णदीप रामायण, योगेश्वर रामायण जैसी कई अनूठी रामायण है. राम आज भी वहां पूजनीय है. कंबोडिया में रमकेर रामायण है. लाओ में फ्रालाब रामायण है. मलेशिया में हिकायत शेरी राम, तो थाईलैंड में रामाकेन है. आपको ईरान और चीन में भी राम के प्रसंग तथा राम कथाओं का विवरण मिलेगा. श्रीलंका में रामायण की कथा जानकी हरण के नाम सुनाई जाती है. और नेपाल का तो राम से आत्मीय संबंध माता जानकी से जुड़ा है. ऐसे ही दुनिया के और न जाने कितने देश हैं, कितने छोर हैं जहां की आस्था में या अतीत में राम किसी न किसी रूप में रचे बसे हैं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी या प्रसंगी भाषण केलं. प्रत्येकानं आपल्या मनात राम मंदिर बनवलं पाहिजे अशा आशयाचं त्यांनी हे भाषण केलं. बघा. और इसलिए यहाँ अब मंदिर बनेगा, भव्य मंदिर बनेगा. सारी प्रक्रिया शुरू हो गई. दाई तो बांटे गए हैं.
जिनका जो काम है वो करेंगे। उस समय हम सब लोगों को क्या काम रहेगा? हम सब लोगों को अपने मन की अयोध्या को सजाना संवारना है। इस भव्य कार्य के लिए प्रभु श्री राम जिस धर्म के विग्रह माने जाते हैं, वह जोड़ने वाला, धारण करने वाला, ऊपर उठाने वाला, सबकी उन्नति करने वाला धर्म, सबको अपना मानने वाला धर्म, उसकी ध्वजा को अपने कंधे पर लेकर संपूर्ण विश्व को सुख शांति देने वाला भारत हम खड़ा कर सके, इसलिए हमको अपने मन की अयोध्या बनाना है। यहां पर जैसे जैसे मंदिर बनेगा वो अयोध्या भी बनती चली जानी चाहिए, और इस मंदिर के पूर्ण होने के पहले हमारा मन मंदिर बनके तैयार रहना चाहिए। या सोहळ्यामध्ये जे यजमान म्हणजे आयोजक होते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भाषण केलं। त्यांनी तर गेल्या 30 वर्षाचा जो राम मंदिरासाठी लढा दिला गेला आहे त्याची आठवण करून दिली, आणि आजचं जे कार्य राम मंदिर उभारणीचं, पायाभरणीचं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं। बघा योगी आदित्यनाथ काय म्हणतात। श्री राम के भव्य मंदिर के निर्माण के कार्य को हम अपनी आंखों के सामने देख सकें, लेकिन संघर्ष चलता रहा, साधना चलती रही, अनवरत ये कार्यक्रम चलते रहे, लेकिन लोकतांत्रिक मूल्यों और आदर्शों की रक्षा करते हुए संविधान सम्मत तरीके से, शांतिपूर्ण तरीके से इसका समाधान का मार्ग निकल सकता है। आदरणीय प्रधानमंत्री जी की सूझबूझ और दूरदर्शिता के कारण आज पूरे भारतवासियों को यह गौरव की क्षण का अवसास होने का अवसर प्राप्त हुआ है। मैं इसलिए उनका आज के इस अवसर पर हृदय से अभिनंदन करता हूं, उनका हृदय से स्वागत करता हूं। मी थेट जातोय पुन्हा अयोध्येला। आपल्यासोबत रामराजे शिंदे आहेत, आमचे प्रतिनिधी। राम, आज जो सोहळा झालेला आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक आठवणी सांगितल्या गेलेल्या आहेत की 14 फेब्रुवारी 1992ला मुरली मनोहर जोशी यांची संकल्प यात्रा ही कन्याकुमारीवरून अयोध्येसाठी रवाना झाली होती, आणि त्या संकल्प यात्रेचे समन्वयक हे खुद्द नरेंद्र मोदी होते। त्या निमित्तानं त्यांचा सुद्धा गेल्या 28-28.5 वर्षांचा संकल्प पूर्ण झालेला आहे। त्यांच्याच हस्ते आज राम मंदिराचा शिलान्यास झालेला आहे। तोच उत्साह किंवा तोच आवेश, आविर्भाव हा नरेंद्र मोदींच्या भाषणातून दिसला। बिलकुल, नरेंद्र मोदी यांनी आणखीन एक वाक्य बोललेलं आहे की हा जो लढा होता तो स्वातंत्र्य संग्रामासारखा लढा होता। त्या शब्दातूनच दिसून येतोय की म्हणजेच की भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या पद्धतीनं राम मंदिर बांधण्यासाठी टप्पे येत गेले आत्तापर्यंतचे, त्याचे तुम्ही पण साक्षीदार आहात कारण अयोध्येमध्ये आला होता। त्यामुळं हा संपूर्ण जो संघर्ष आहे तो त्यांनी जोडलेला आहे स्वातंत्र्य संग्रामाशी। हा त्यापेक्षा काही वेगळा नव्हता आणि त्यासाठी अनेकांनी बलिदान पण दिल्याचं असल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलं आहे। तसाच उल्लेख मोहन भागवत यांनी पण केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक मोठा विषय, मोठा वाद जो आहे त्याचा परिणाम निघालेला आहे। हेच त्यांचं पंतप्रधान मोदींना सांगायचं होतं, परंतु परिणाम निघताना सुद्धा या परिणामानंतर इथे पूर्णविराम नाही आहे, तर यापुढे आणखीन काय करायचं आहे तो उद्देश जो आहे तो पण आपल्या भाषणामधून सांगितलं आहे। त्यांनी सांगितलं आहे की भारताचं सर्वात मोठं आर्थिक केंद्र जे आहे ते अयोध्या करायचं आहे। त्यामुळं अयोध्येला पूर्णविराम आत्ता मिळालेला नाही आहे, वादाला पूर्णविराम मिळालेला आहे, परंतु विकासाला पूर्णविराम मिळालेला नाही। विकास जो आहे तो इथून पुढे सुरूच राहणार आहे। आपण पाहिलेलं आहे की मोदी जन्मस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे लोटांगण घेऊन दर्शन घेतलं, नमस्कार केला, त्याच्यावरूनच ते दर्शवतं। कारण मोदींची हीच खासियत आहे की जे पहिल्या ठिकाणी जातात, म्हणजे की संसदेमध्ये पंतप्रधान होऊन ज्यावेळेस पहिल्यांदा गेले होते तेव्हा पण त्यांनी असाच वाकून नमस्कार केला होता। त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळाले मोदी की
तशाच प्रकारे नमस्कार करताना. त्यामुळं मोदींचे आजचे जे बोल होते, आजचे जे भाव होते ते आतून आले होते, कारण कुठेतरी त्यांनी सुद्धा एक संघर्ष सोसलेला आहे. मी थोडीशी माहिती घेतली होती तेव्हा असं कळालं होतं की ज्यावेळेस या सगळ्या काही घटना घडत होत्या त्यावेळेस सुद्धा पंतप्रधान मोदी हे कार्यशाळेच्या समोर जे कारसेवक पुरम आहेत तिथं येऊन राहायचे. तिथे अनेकांनी म्हणजे की त्यावेळेस समाजवादी पक्षाचं सुद्धा सरकार होतं, पोलिसांचे सुद्धा त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोदी होते. त्याच्यामुळं हा जो संघर्ष आहे ठिकठिकाणचा वेगवेगळ्या पातळीवरचा हा संघर्ष आहे. एक साधा कारसेवक ते आता पंतप्रधान हे जे पद आहे हा खूप मोठे वर्ष जरी झाले असले तरी सुद्धा एका माणसानं मनामध्ये घेतलं तर किती मोठा बदल होऊ शकतो. आणि तो अजून संपलेला नाही आहे, अजून बदल पुढे होणारच आहे. कारण आता खरी अयोध्या ज्या रामराज्यामधली जशी अयोध्या होती तशी अयोध्या होणार का हे पाहावं लागणार आहे. आणि यापुढे कोणकोणते महत्त्वाचे प्रोजेक्ट्स अयोध्येसाठी निर्माण केले जातात, स्थापन केले जातात योगी आणि मोदी यांच्या मध्यस्थीनं ते सुद्धा पाहावं लागणार आहे. ठीक आहे राम. मी जातोय नागपूरला. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर काणे आहेत. आणि नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. तिथेच दीक्षाभूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमीसुद्धा आहे. अशा नागपूरमधून राम आपल्यासोबत आहे. एक वैचारिक संक्रमण आपल्यासोबत नागपूरमध्ये आपण बघत आलेलो आहोत. आणि म्हणून मग अमर काय सांगतोय, त्याच्यासोबतचे जे रामभक्त आहेत ते काय म्हणतायत ते आपल्याला ऐकायचं आहे. अमर, आजचा जो दिवस आहे तो नागपुरात मला माहिती आहे, कारण नागपूरचं वातावरण इतर वेळीसुद्धा खूप भारलेलं असतं. आणि जेव्हा कारसेवक विदर्भातून निघायचे तेव्हा जथ्थेच्या जथ्थे हे नागपूरमधून निघायचे. तेव्हापासनं नागपूरमध्ये अयोध्येला घेऊन एक पॅशन ठिकठिकाणी बघायला मिळालं. म्हणजे रेशीमबाग असेल, धरमपेठ असेल, महाल असेल, हे जे भाग आहेत तिथनं तर कारसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे हे तिन्ही कारसेवांना गेलेले मी सुद्धा बघितलेले आहेत. आज त्यातले काही तुझ्यासोबत असतील, काही रामभक्त असतील, ते काय म्हणतायत? आशिष सर, एक संकल्प पूर्ण झाला आणि त्याचा आनंद आज इथे रामभक्तांमध्ये आणि खास करून संघ परिवारातील ज्या विविध संघटना आहेत त्यांच्यामध्ये सकाळपासून किंबहुना 2 दिवसांपासून दिसत होता. विविध कार्यक्रमांचं नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं. किंबहुना संघ मुख्यालय आणि रेशीमबाग परिसरामध्ये म्हणजे संघ मुख्यालयाजवळ सुद्धा कधी नव्हे तो अगदी उत्साहात असा जल्लोष करण्यात आला. एक संकल्पपूर्ती झाल्याचा एक मोठा आनंद सगळ्यांना झालेला होता. आपल्यासोबत रामभक्त आहे, स्वयंसेवक आहे, कारसेवक स्वतः उपस्थित आहे. खरं तर त्या कारसेवेमध्ये त्यांनी काय त्यांना त्रास झाला, काय घटनाक्रम झाले हे सुद्धा ते सांगण्यात उत्सुक आहे. आपल्यासोबत संदीप जी आहे ते संघ मुख्यालय स्वतः कार्यरत होते आणि तेव्हाचे तत्कालीन सरसंघचालक होते, त्यांच्यात ते सेवेस होते. तेव्हाच्या 1992च्या काळात नेमकं काय घडलं होतं, कारसेवेच्या बाबतीत काय होत होतं, संदीपजी स्वतः सांगतील. काय सांगा संदीपजी, कारसेवा तेव्हा पाहिलेली आहे, आपण स्वतः कारसेवक पण गेला, आज काय भावना आहे आपल्या? एक आनंदाचा दिवस आहे आजचा. 1992च्या कारसेवेला 6 डिसेंबरच्या कारसेवेला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. मी एका वेगळ्या व्यवस्थेत होतो ज्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केला त्या सगळ्या ह्याच्यात, पण ती ओढ असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी जायला परवानगी दिली. खूप घाईत मी अयोध्येला पोचलो आणि 5च्या रात्री पोचल्यानंतर सकाळी 6 तारखेला सकाळी आम्ही कारसेवापुरम जो कारसेवकांसाठी तयार केला होता त्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो. तिथे मंचावरनं दिदीमा, अशोकजी, अडवाणीजी, त्यावेळेचे विद्यमान सरकार्यवाह शेषाद्रीजी यांचे मार्गदर्शन सुरू होते. उपस्थित लाखो कारसेवकांना ते सांगत होते की आपल्याला प्रतिकात्मक कारसेवा करायची आहे, कृपया करून विवादित ढाच्याकडे जाऊ नका. हे सगळं सुरू असतानाच काही उत्साही तरुण त्या विवादित ढाच्यावर चढले. मी बराच दूर होतो कारण लाखोनी लोक असल्यामुळे, आणि 2 कार्यकर्त्यांनी त्याच्यावर भगवा झेंडा फडकवला आणि ते पाहून मग एक उत्साह सगळ्यांमध्ये संचारला की काहीतरी निश्चित करावं. काय भावना आज तर असं वाटतं की हिंदू समाजाने जो आत्मगौरव गमावला होता तो आत्मविश्वास आज आपण या सगळ्या निमित्ताने कमवलेला आहे. शिलान्यासाच्या दृष्टीने एक मोठी लढाई संपूर्ण हिंदू समाजाने जिंकलेली आहे.
गेल्या 500 वर्षात जो सगळा लढा दिलेला आहे. आपल्यासोबत अजून 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ही कार सेवा जेव्हा होत होते किंवा हे संपूर्ण आंदोलनात 2 लोकांचं विशेष योगदान होतं. एक तर मोरोपंत पिंगळे आणि अशोक सिंगल या दोघांचे जे रांगोळ्या आहेत थेट सरसंघचालक आहेत त्यांच्या कक्षासमोर आज साकारण्यात आलेलं आहे. त्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि जेव्हा संघ परिवाराची गोष्ट होतं, अशोक सिंगल यांचं नाव या पूर्ण आंदोलनात मोठं योगदान होतं. मोरोपंत पिंगळे यांचंही मोठं योगदान होतं. त्यांच्या आज रांगोळ्या साकारण्यात आल्या आणि त्यांच्या योगदानाबद्दल आणि एकूण आज जे भूमिपूजन झालं त्यानंतर भावना व्यक्त करतात आहे. ज्येष्ठ स्वयंसेवक आहे आणि स्वतः कारसेवा पण केला. काय ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे हे खरे या आंदोलनाचे मुख्य सूत्रधार म्हणा किंवा भूमिका ज्यांनी तयार केली. मानसिकता कार्यकर्त्यांची तयार करण्याचं काम खरं मोरोपंतांनी केलं आणि त्याचं क्रियान्वयन हे प्रत्यक्ष स्वर्गीय अशोकजी सिंगल यांनी केलं. तेव्हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती की ज्या 2 माणसं या सगळ्या आंदोलनासाठी खपले त्या या निमित्ताने आज जो असा आनंदाचा दिनू आम्हाला बघायला मिळतो आहे, सौभाग्याचा. आणि हे भाग्य आहे आमचं की त्या 2 महान पुरुषाला अभिवादन करण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि म्हणून संघ मुख्यालयामध्ये आम्ही स्वर्गीय मोरोपंत पिंगळे आणि स्वर्गीय अशोकजी सिंगल यांचं पोर्ट्रेट काढलं आमच्या कलाकारांनी. आणि त्यातच हे खरं तर आमचं आज ते प्रत्यक्ष जिवंत नाहीत पण त्यांची स्मृती या निमित्ताने जागा झाल्याने आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे की आम्ही त्यांना अभिवादन करू शकलो की आम्ही तुमच्या मार्गदर्शनात हे सगळं जे आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनामध्ये अतिशय सक्रियपणे सहभाग आम्ही सगळ्यांनी घेतला. काय सांगाल? आपण पण कारसेवेला गेले होते तेव्हा आणि अनेक आठवणी येतात. मगाशी थोड्या वेळापूर्वी पण दाखवल्या. एक चांगला अनुभव होता. पूर्ण उत्तर प्रदेशामध्ये एक प्रकारचा आनंद उत्साह जसं दिवाळी साजरी होते अशासारखं त्यावेळेला वातावरण होतं आणि सगळे स्वयंस्फूर्त आपले सगळ्या कारसेवकांना मदत करत होते. आणि आम्हाला अभिमान आहे एक स्वयंसेवक म्हणून, एक रामभक्त म्हणून, एक कारसेवक म्हणून. आणि त्यापूर्वी झालेल्या आंदोलनात बदायूला 15 दिवस जे जेलमध्ये आम्ही काढले या सगळ्या गोष्टीचा आज सुवर्ण दिन आज आलेला आहे. सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आजचा हा दिवस आहे. हा म्हणजे पूर्ण भारतवासियांसाठी आणि जगभरात जेवढे भारतीय रामभक्त राहतात त्यांच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे असं मी समजतो. आत्ताच चंदूजींनी सांगितल्याप्रमाणे मोरोपंत पिंगळे असो, लालकृष्ण अडवाणीजी असो, मुरली मनोहर जोशी असो, साध्वी ऋतंबरा असो, उमा भारती असो, या सगळ्यांचा मोठा सहभाग, जितेंद्र महाराज असो त्यांनी खूप अगदी यासाठी, धर्मेंद्र महाराज यांनी देखील यासाठी बऱ्याच सभा घेतल्या, जनजागृती केली आणि अयोध्या पूर्ण ढवळून काढली. अयोध्येमध्ये तर दिवाळी होती. मला तर वाटते आज अयोध्या म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते. अयोध्येतच नाही, इथे नागपुरात संघ मुख्यालयात सुद्धा दिवाळी होत आहे, रोषणाई करण्यात येत आहे. राम भक्त आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? काय भावना आहेत? राम भक्त म्हणून मी माझा आनंद किती वर्णव. अहो, सकाळपासून अवघं नागपूर हे राममय झालेलं आहे. तुम्हाला सांगतो 500 वर्षापासूनचं जे स्वप्न लोकांनी बघितलं होतं, त्या तपश्चर्या आणि लोकांनी बलिदान ज्याच्यासाठी दिलं होतं, अनेक पिढ्या त्याच्यासाठी पूर्णपणे म्हणजे त्यांनी आपलं जीवाची बाजी लावलेली होती, अशा सगळ्या लोकांचं स्वप्न आजच्या दिवशी साकार झालेलं आहे. आपण पाहू शकतो खरं तर पहिला जो ठराव होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधीसोबत 1959ला आला. त्यानंतर 1986 मध्ये पुढचा प्रस्ताव आला आणि 1990-91 नंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या परिवारातील संघभरातील संघटनांनी आक्रमक धोरण घेतलं आणि त्याला आज ती संकल्पपूर्ती झाली आहे, ती आज दिसून येते त्याची. अगदी बरोबर आहे. अमर, तुझ्याकडे पुन्हा येणार आहोत आणि पुन्हा वेगवेगळ्या विषयांवरती मी प्रश्न विचारणार आहे जे तुला या सर्व लोकांना विचारायचे आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आत्ता एकाच्या बोलण्यातनं जो विषय पुढे आलेला आहे तोच विषय घेऊन मला रामराजेशी चर्चा करायची आहे. रामराजे शिंदे, आज जुने चेहरे सुद्धा काही दिसले. म्हणजे कोण? तर साध्वी ऋतुंबरा, ज्या 91-92च्या काळामध्ये त्यांनी लोकांमध्ये खूप वातावरण निर्मिती केली होती विश्व हिंदू परिषदेकडून, त्या साध्वी ऋतुंबरा सुद्धा दिसल्या. त्याचबरोबर ज्या उमा भारती, आधी त्यांना निमंत्रण नव्हतं पण आज त्या वेळेवरती दिसल्या, त्यांना निमंत्रण दिलं गेलं त्याही आल्या. पण 2 चेहरे हे दिसले नाहीत. एक म्हणजे मुरली मनोहर जोशी आणि दुसरे लालकृष्ण अडवाणी. कदाचित करोना ज्वरामुळं त्यांना येता आलं नसेल पण तरीसुद्धा त्यांच्याकडं दुर्लक्ष झालं असं अनेकांना वाटतं आहे. तरीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लालकृष्ण अडवाणींची आठवण काढलीच की ते दुरून हा सर्व सोहळा जेव्हा बघत असतील तेव्हा नक्कीच त्यांचा ऊर आज अभिमानानं भरून येत असेल. कारण एक मोठा लढा
हा मुरली मनोहर जोशी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील यांनी सुद्धा दिला. त्यांचा सुद्धा हा संकल्प आज या निमित्तानं पूर्ण झालेला आहे. तर असे जे चर्चेत आले ते चेहरे, जे चर्चेत नव्हते तिथे हजरही दिसले नाहीत ते चेहरे, एकूणच काय चर्चा होती अयोध्येत? खरं तर त्याच वेळेस मी एका मंदिरामध्ये ज्यावेळेस हे संपूर्ण सोहळा चालला होता, सरयू किनारीच त्या मंदिरामध्ये थांबलो होतो आणि मोठ्या प्रमाणावर इथे कारसेवक आले होते त्यावेळेस आणि रामभक्तसुद्धा आले होते, पुजारीसुद्धा उपस्थित होते. ज्यावेळेस मोहन भागवत यांनी लालकृष्ण अडवाणी यांचं नाव घेतलं त्यावेळेस सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सर्वांच्या भावना ज्या होत्या त्या याच होत्या. कारण अडवाणी यांना नेहमी कुठं ना कुठं डावललं गेलंय का या संदर्भातली चर्चासुद्धा या भाषणाच्या नंतर आणि या कार्यक्रमाच्या नंतर सुरू झाली होती. मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा अनेकांनी ही भावना व्यक्त केली की किमान लालकृष्ण अडवाणी यांना मोहन भागवत यांनी सुद्धा रामकृष्ण परमहंस यांचा सुद्धा उल्लेख केला होता मोहन भागवत. तर या दोघांनीही मोठी भूमिका बजावली होती त्यावेळेस आणि त्यामुळे यांचं नाव घेणं गरजेचं होतं. पण पंतप्रधान यांनी घेतलं नाही आहे, त्यामुळे पंतप्रधान यांच्यावर त्यांचा आक्षेप नव्हता, परंतु मोहन भागवत यांनी घेतलं होतं त्यामुळं मोठा आनंद व्यक्त करण्यात आला होता. दुसरं तुम्ही दोन नावं जी घेतली उमा भारती आणि साध्वी रितंभरा यांची तर स्पष्टच त्यांनी भूमिका घेतली होती. उमा भारती यांनी पण स्पष्ट भूमिका घेतली होती. परंतु मध्यंतरींच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये उमा भारती होत्या, परंतु कामकाजाच्या पद्धतीमुळं मोदी आणि त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते कमी झालं नाही आणि त्यामुळे ते वाढतच गेलं आणि म्हणून त्यांना त्यांच्याकडे मंत्रिपदसुद्धा काढून घ्यावे लागली आणि मंत्रिमंडळामधून त्यांना गच्छंतीसुद्धा करावी लागली होती उमा भारती यांना. त्यामुळे हे अंतर वाढलं होतं. परंतु तरीसुद्धा जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टतर्फे अनेकांना निमंत्रण दिले गेले होते आणि त्यानंतर उमा भारती यासुद्धा स्वतः हजर राहिल्या होत्या. आपण कालच परवा दिवशीच एक महत्त्वाची बातमी दिली होती. सरयू तटावरूनच जे मंडप जो लावण्यात आलेला आहे त्यामध्ये जे दिवंगत होते त्यांची नावं घेण्यात आली होती. त्यामध्ये गोळवळकर गुरुजी होते, त्यामध्ये हेडगेवार होते की ज्यांनी वारंवार राम मंदिरासाठी कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं संघर्ष केलेला आहे. त्यामध्ये अशोक सिंघल यांचा सुद्धा फोटो होता. परंतु विद्यमान जे नेते त्याच्यामधले केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ या दोघांचेच चेहरे होते. मग वादंग हा निर्माण झाला की मग बाळासाहेब ठाकरेचा का चेहरा नाही त्या संपूर्ण पोस्टरमध्ये. मग इतर लोकांनी सुद्धा बलिदान दिलेलं आहे, इतर लोकांनी सुद्धा कष्ट घेतलेले आहेत, कष्ट उपसलेले आहेत. हा जो वाद आहे याला वाद म्हणण्याच्या ऐवजी जे आम्ही केले त्याचं कुठं ना कुठं एक किंमत नाही तर किमान त्याची दखल तरी घ्यावी अशी अपेक्षा होती. आणि म्हणूनच उमा भारती यांच्याशी जेव्हा चर्चा करतो आपण तेव्हा त्या काहीशा नाराज सुद्धा दिसतात. जे काही जुने जे सक्रिय होते या संपूर्ण याच्यामध्ये ते सुद्धा कुठेतरी नाराज दिसून असल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे. मला गेल्या 5 दिवसामध्ये अयोध्या जी फिरत होतो ती थोडीशी वेगळी वाटली. पंतप्रधान मोदी आल्यानंतर आणि या राम मंदिराच्या याच्यानंतर ना इथले जे साधू आहेत, संत आहेत, आखाडे आहेत त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाल्याचं एक स्पष्टपणे चित्र दिसून येते. मग ते जुने साधू असतात, सत्येंद्र दास जे की मुख्य पुजारी आहेत रामलल्लाचे, त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं नव्हतं. त्यांना खरं तर कोरोना झाल्याची अफवा जी आहे ती उडाली होती, परंतु त्यांना निमंत्रण कसं नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये पण वाद निर्माण झाले होते. आणि अनेक जे आखाडे आहेत किंवा अनेक पुजारी आहेत त्यांना निमंत्रण गेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचा हा प्रश्न होता की इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण जातं आणि ज्यांनी कष्ट उपसलेत त्यांना निमंत्रण का जात नाही, ज्यांनी राम मंदिराच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली. त्यामुळे कुठेतरी दुखावल्याची भावना आहे. परंतु दुखावल्याची भावना जरी असली तर त्याच्यावर वीट रचली जाते, राम मंदिर उभं राहते, हा एक मलम ठरला आहे. अगदी बरोबर आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी औरंगाबादला जाणार आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा राम भक्त आहेत, काही जुने कारसेवक सुद्धा आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आनंदोत्सव आपण साजरा करतोय तो राम मंदिराच्या पायाभरणीचा अर्थात भूमिपूजनाचा. मी थेट जातोय औरंगाबादला. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या प्रमाणात राम भक्त जुने कारसेवक आहेत. विशाल, औरंगाबादची सुद्धा ख्याती तीच आहे जी नागपूरची आहे की एक जाज्वल्य असं प्रेम रामाविषयीचं किंवा राम मंदिराविषयीचं हे कायम औरंगाबादमध्ये दिसून आलेलं आहे. तिथली एकूणच सामाजिक परिस्थिती बघता राम मंदिरासाठी ज्या लोकांनी कारसेवक म्हणून या लढ्यात सहभागी
झालेत किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी वेळोवेळी त्याचा पुरस्कार करताना अतिरेकी प्रदर्शनही काही वेळा केलं असेल, असे सगळेच औरंगाबादमध्ये आपल्याला अनेक वेळा दिसलेले आहेत. अनेक वेळा यानं त्या निमित्तानं वादसुद्धा झालेले आहेत. आज जेव्हा राम मंदिर हा देशाला एकजूट करण्याचा प्रयत्न आहे, अशा आशयाचं वातावरण आहे, तेव्हा या सर्वांच्या भावना काय आहेत? अगदी खरं आहे सर. खरं तर प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला, मात्र त्यानंतर मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल 472 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि हा वनवास संपवण्यासाठी अनेक योद्ध्यांना प्रसंगी प्राणाची आहुती सुद्धा द्यावी लागली. आणि ही सगळी योद्धे कधी कारसेवक होती तर कधी अजून काही, आणि ही सगळी योद्धे मंडळी आपल्यासोबत आहेत. खरं तर अनेकांनी यात मोठं आंदोलन केलंय, प्रसंगी त्यांचं रक्त सुद्धा सांडलंय आणि या सगळ्यानंतर आज एका संकल्पाची, त्यांच्या स्वप्नाची पूर्ती होते असं आपण म्हणू शकतोय. काय चाललंय आज मनात? 2 वेळा तुम्ही कार सेवेला गेले, हा सगळा वाद जवळून बघितलं, सगळं राजकारण सुद्धा जवळून पाहिलं. आज मनामध्ये अतिशय आनंदाची भावना आहे. आम्ही ज्यासाठी एवढा त्रास सहन केला त्या काळामध्ये आनंदाने सहन केला, पण तेव्हा धाकधूक होती की नेमकं काय होईल, कसं होईल. परत आलो तरी सुद्धा खात्री अशी नव्हती की कधी खरोखरच राम मंदिर सुरू होईल, आपल्या या आयुष्यात होईल का. पण आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला, तो याची देही याची डोळा आम्ही बघितला आणि आता 2-3 वर्षात तर नक्कीच राम मंदिर पूर्ण तयार होऊन आपल्याला तिथे त्या कार्यक्रमाला पण हजर राहता येईल. आज सुद्धा जर शक्यता असती आणि अनुकूल वातावरण जर असतं तर आम्ही नक्कीच तिथे गेलो असतो, याची आम्हाला खात्री आहे. सगळेच जण आले असते, उत्साहाने आले असते. पण ही अतिशय चांगली गोष्ट घडली. सगळ्या हिंदू समाजाला अतिशय आनंददायक अशी गोष्ट ही प्रभू रामचंद्राचं स्वतःचं मंदिर होतं आहे. तिकडून आल्यानंतर आमच्या मनामध्ये सतत एक भावना होती की आपण इकडे घरामध्ये राहतो, AC लावून खोलीमध्ये झोपतो बरेचदा आणि सगळं आपलं व्यवस्थित असतं आणि आपले प्रभू रामचंद्र मात्र तिथे उघड्यावर तंबूमध्ये राहत आहेत. ही मनामध्ये अतिशय वाईट वाटणारी भावना होती. शल्य डाचत होतं ते. पण आता त्यांचंही ते संपलंय. तसं तुलनेमध्ये आज जे आम्ही बघितलं ते सुद्धा पुष्कळ चांगलं आहे. तिथे जी आधी परिस्थिती होती प्रभू रामचंद्रांची, ती फारच रामललाची वाईट परिस्थिती होती म्हणायला पाहिजे. आपण बघतोय की रामलल्लांची परिस्थिती आता बदलली आणि याची देही याची डोळा हा सोहळा पाहता आला, त्याचा आनंद त्यांच्या मनात आहे. डॉक्टर तुपकरी आपल्यासोबत आहेत. पती पत्नी दोघंही कारसेवेला गेले होते, दोघांनी हे सगळं अनुभवलंय आणि म्हणून आज त्यांच्या मनातला आनंद शेअर करण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर? आमच्या संपूर्ण कुटुंबाला याचा मनापासून आनंद झाला आहे. मी असं म्हणेल, माझं एक जॉईंट कुटुंब आहे, त्याच्यामुळे सर्वांना घेऊन मला पुन्हा अयोध्येला जायला, विशेषतः माझ्या आईला घेऊन जायला मला मनापासून आवडेल. आणि एका अर्थाने आपण असं म्हणूया की जे सुडो सेक्युलरिझमचं युग आहे हे या निमित्ताने आज संपलं आहे आणि आपल्या भारतीय सगळ्या लोकांचा विकास हा भारतीय विचारधारेतून होईल का पाश्चात्य विचारधारेतून होईल याचा निर्णय आज झालेला आहे. सर्व भारतीयांच्या मनामध्ये याचा मनापासून आनंद झालेला आहे. गोडधोड करून घरासमोर रांगोळी साजरी करून, रांगोळीची आखणी करून आम्ही आमचा आजचा दिवस आनंदाने साजरा केलेला आहे. तुमच्या चेहऱ्यावर आनंद फार जास्त दिसतोय आज. हे खरं आहे. खूपच आनंद झालेला आहे. आज आम्ही ज्या परिस्थितीमध्ये गेलो होतो त्या परिस्थितीत तिथे जे काही अनुभवलं, परत आल्यानंतर ज्या परिस्थितीत आलो आणि एक प्रकारचा कर्फ्यूचं वातावरण, एक प्रकारची साशंकता जी मनात होती, ती सगळी साशंकता आज संपलेली आहे आणि आज अभिमानाने खरं तर ऊर भरून आलेला आहे. अगदी अभिमानाने ऊन भरून आलेला आहे असं ते सांगतायत. तुम्ही एकदम वेगळ्या अशा काहीतरी मला आठवणी सांगत होतात. काय हे सगळं अनुभवलं आणि आज काय मनात चाललंय? आज खूप आनंद होतोय. त्यावेळेस प्रचंड त्रास सहन केला आम्ही. मी दोन्ही वेळेस कार सेवेला गेलो होतो आणि माननीय संघचालक आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यावेळेस खूप त्रास सहन केला आणि आज खूपच छान वाटतंय. खूप छान, खूप 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 जास्त आनंद होत आहे. तुम्ही तर आज उत्सवच साजरा केलाय. आज खरंच उत्सव साजरा केलाय घरामध्ये. कारण असं लक्षात आलं की रामनामाच्या जयकारात जी ताकद आहे, या जयकारामुळं 92-90 साली लाखोचा जनसमुदाय जमला
आणि जातीपंथाचे विविध जातीपंथाचे विविध विचारांची मंडळी एकत्र येऊन केवळ रामनामाच्या या विचाराने एकत्र आली आणि तो विवाहित ढाचा उद्ध्वस्त केला. अनेक पिढ्यांचं जे स्वप्न होतं ते राम मंदिर व्हावं ते आमच्या पिढीने पाहिलंय आणि आम्हाला खूप त्यात आनंद वाटतोय. तुमच्या घरीच पूर्ण संघाचं वातावरण होतं. त्या काळामध्ये एकट्या दुकट्या मुलीनं बाहेर पडणंही कठीण होतं, तरी तुम्ही गेल्या, प्रभू रामाच्या ओढीनं गेल्या असं तुम्ही सांगताय. आजचा आनंद कसा व्यक्त कराल? आपल्या भारताची राष्ट्रीय अस्मिता, भारताचं आराध्य दैवत, एक आदर्श राष्ट्रपुरुष आणि अखिल भारताचं नव्हे जगताचं एक आदर्श स्थान, प्रेरणास्थान, भारतीय संस्कृतीचा आधार असणारं प्रभू रामचंद्राचं आज राम मंदिर तिथं उभारतंय. त्याचा पायाभरणी समारंभ झालाय. मन अगदी खूप खूप भावुक झालंय. मी तिथे जेव्हा कारसेवला गेले होते तर तात्पुरत्या चबुतऱ्याची बांधण्याचं सौभाग्य आम्हाला प्रभू रामचंद्राच्या कृपेने लाभलं होतं आणि आज त्याला वैभवाचे दिवस प्राप्त झाल्याचा खूप 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 आनंद होतोय. आपण बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा असा आनंद आहे. कुठेतरी एक स्वप्न या सगळ्यांनी पाहिलं होतं. तिथे कष्ट त्यांनी उपसले, अनेक त्रास सहन केले. इथं आल्यानंतर काही ठिकाणी हेटाळणी सुद्धा सहन करावी लागली. मात्र या सगळ्यानंतर आज जो सोहळा त्यांनी पाहिलाय, खरंच सांगू शकत नाही इतका आनंद या सगळ्यांना झालेला आहे. आणि आता फक्त त्यांना आस लागली आहे की कधी एकदा तिथं मंदिर होतं आणि कधी एकदा हे सगळे तिथं दर्शनाला जातात याची. अशी ठीक आहे. मी पुन्हा जातोय नागपूरला अमर काणे यांच्याकडे. अमर, जसं मी आधी म्हणालो की यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की राम मंदिरावरून राजकारण झालं, पण आता ते राजकारण मिटलंय, कारण राम मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे. आज वीट रचली गेली आहे, पायाभरणी झालेली आहे. लवकरच भव्य दिव्य राम मंदिर जे अनेकांच्या स्वप्नातलं आहे, संकल्पातलं आहे, ते पूर्ण झालेलं असेल, दर्शनासाठी खुलं झालेलं असेल. मग आता इथून पुढं उजव्या विचारसरणीचा अजेंडा कुठला राहिलाय? राम मंदिराचं राजकारण होऊन गेलेलं आहे. पुढं मग नागपूरचं महत्व देशात राहणार कसं? अगदी बरोबर आहे. खरं तर आता दसरा काही दिवसांवरचा आहे. विजयादशमीला यावेळेला प्रत्येक भाषणात जे सरसंघचालक होते तेव्हा राम जन्मभूमीचा उल्लेख व्हायचा. आता पुढचा अजेंडा काय राहणार याबाबत नक्कीच अनेक खरं तर संघाची प्रत्येक जी गोष्ट असते ना सर, ती 3 वर्ष अगोदरपासून प्लॅनिंग सुरू झालेलं असतं आणि कदाचित या बाबतीत पण त्यांनी काही जे विषय आहे ठरलेले त्याच्यावर त्यांनी कार्यरत सुद्धा हे केलेलं आहे. विविध संघ परिवारातील विविध पदभार सांभाळलेले स्वतः संदीप पाध्ये, आपल्या संस्कार भारतीचे चंदूजी सुद्धा आहे. आता बीट रचलेली आहे. आता पुढचा अजेंडा काय राहील, काय वाटतं? एक स्वयंसेवक, एक प्रचारक म्हणून सुद्धा कार्य केले. पुढील 2.5-3 वर्षामध्ये संपूर्ण बांधकाम होईल आणि जे स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर हे अयोध्येच्या परिसरामध्ये निश्चित उभं होईल. पण त्याच्या पुढचं काय अजेंड्यावर राहील काय वाटतं? कारण की आपण संस्कार भारतीला कार्य पण करतात, अनेक पदं पण संघ परिवारात. हे समाज जागरणाचं काम सतत चालू राहणार असतं. त्याच्यामुळे आज अयोध्या आहे म्हणून काय सगळं थांबलं असायला भाग नाही. रामराज्य जे निर्माण करायचं आहे त्याची ही संकल्पना सुरुवात झाली आहे असं आम्ही समजतो. हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे की इथून रामराज्याला सुरुवात झाली. रामाचं मंदिर सुरू होत आहे बांधायला, भव्य मंदिर होईल आणि त्या दर्शनाला आम्ही सगळे जाऊ. राम भक्त म्हणून, हिंदू म्हणून आमचा अभिमान आहे, हा आमचा गर्व आहे. रामराज्य आता इथून पुढे सुरू झालेलं आहे. पण आता तुम्ही जसं म्हणाले की आता विजयादशमीला सरसंघचालकांच्या भाषणाकडे नक्की लक्ष राहणार, कारण की 370 आणि त्यानंतर विजयादशमी हे दोन्ही पण झालेलं आहे. संघाचं कार्य, पुढची रणनीती काय राहील याबाबत आता नक्कीच चर्चा होणार. अगदी बरोबर आहे. 2025ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं 2022 पासूनच भरगच्च असा शताब्दपूर्तीचा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं सुरू होणार आहे. त्याआधी अजेंड्यावरचे जे जे विषय होते ते एक एक करून मार्गी लावण्याचं सत्र हे मोदी सरकारनं हाती घेतलं होतं. त्याचा मैलाचा दगड मोदी सरकारच्या दृष्टीनं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीनं आज हा रोवला गेलेला आहे. राम मंदिराची पायाभरणी झालेली आहे. त्याचवेळी विरोधकांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते. त्या अर्थानं कुठलंही वॅन्डेटा पॉलिटिक्स आता इथून पुढं होणार नाही याची ग्वाही ही प्रत्येकाला द्यावी लागेल. देशात खरंच रामराज्य
जे गांधीजींच्या स्वप्नातलं रामराज्य होतं ते जर का प्रत्यक्ष साकारायचं असेल तर त्या दृष्टीनं आता इथून पुढं ही प्रत्येक राजकीय पक्षाची आणि सरकारांची पडली पाहिजे, तरच प्रभू रामचंद्रांना अपेक्षित, महात्मा गांधींना जे आपले राष्ट्रपिता आहेत त्यांना अपेक्षित रामराज्य खऱ्या अर्थानं भारतात रुजू होईल. मी सर्व पाहुण्यांचे, त्यामध्ये आमचे प्रतिनिधीसुद्धा आले, आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.